नमस्कार. संडे म्हणजेच माझा फिरायचा दिवस आणि ही माझी सगळ्यात बेस्ट थेरपी आहे. तुम्हाला माहीत आहे का, जगभरातील मोठमोठे हेल्थ कन्सल्टंट एकच गोष्ट वारंवार सांगतात की फिरा, घराबाहेर पडा. कारण फिरणं तुमचा स्ट्रेस कमी करतं आणि त्यामुळे मूड फ्रेश राहतो आणि नवीन गोष्टी शिकायला मिळतात, छान छान मेमरीज बनतात आणि हे सगळं भारी आहे. आयुष्यातलं सगळ्यात बेस्ट औषध म्हणजे फिरणं आहे. तो जास्त विचार नाही करायचा, प्लॅन झाला निघायचं आणि एन्जॉय करायचं. खूप वर्षांपूर्वी एक कासार रोज धामापूर, चौके, मालवण या मार्गाने बांगड्या विकायला जायचा. दिवसभरात कष्ट करून तो संध्याकाळी मेहनतीची कमाई घरी घेऊन परत यायचा. त्याच्या रोजच्या कमाईवर काही दरोडेखोरांची नजर पडली आणि एका संध्याकाळी त्यांनी त्याला अडवून सगळ्या पैशांची मागणी केली. कासाराने पैसे देण्यास विरोध करताच रागाच्या भरात दरोडेखोरांनी त्याची निर्घुण हत्या केली. त्या घटनेनंतर त्या परिसरात त्या कासाराचा आत्मा भटकू लागला. त्याच रस्त्याने प्रवास करणारे गावातली लोक हे त्या कासाराच्या आत्म्यास प्रार्थना करू लागले की त्यांचा प्रवास सुद्धा सुखाचा होऊ देत. तर अशी आहे स्थानिकांनी सांगितलेली कासारटक्का देवस्थानाची कथा. एवढ्या वर्षानंतरही आजही हजारो भाविक भक्त या देवस्थानाला भेट देतात, आपले नवस बोलतात आणि ते पूर्ण झाल्यानंतर मांसाहारी जेवणाचा प्रसाद देवाच्या चरणी अर्पण करतात. मित्रांनो, मी पोहोचलो आता कासारटक्क्याला, लोकेशनला. तिथे मंदिर आहे तिथे आणि तुम्हाला गर्दी दाखवतो. खूप जास्त प्रमाणात गर्दी आहे, खूप जास्त. मी आयुष्यात आजपर्यंत एवढी गर्दी कधीच बघितली नव्हती कासारटक्क्याला. खूप जास्त गर्दी आहे. पुढे तर ट्रॅफिक जाम झालं, तर पुढे जाऊन बघू काय आहे ते. हालत बेकार झाली आहे. पूर्ण डोंगर चढावं लागतो आहे, फुल ट्रॅफिक झालं आहे, खूप गर्दी आहे. आणि एवढी गर्दी आहे की कोण कोणाचं कुठे काय काही समजत नाही आहे. आता मीच जयेशला आणि शोधतो आहे, तर मला सापडत नाही, कारण इकडे भरपूर सारे स्पॉट आहेत. खाली आहे, वरती आहे, सो सगळं गडबडायला होतं आहे. आता बघू आपण खाली जाऊन शोधून मिळतो आहे का जयेश, बघूया. जयेश आणि इथे सुद्धा नाही आहेत. फुल कार्डिओ होतो आहे, फुल कार्डिओ. भाई हवा टाईट झाली, हवा टाईट जाम व्हायला लागली. गरम पण होतं आहे खूप भरपूर. आता शोधू कुठे? पूर्ण डोंगर आज शोधावा लागतो आहे बहुतेक मला. आलो होतो कासारटक्क्याला, पण माझं ट्रेकिंग होतं आहे आज. अख्खा डोंगर चढतोय मी पुण्यासारखा. अजून चालायचंच आहे, अजून पुढे संपतच नाही. सगळे हैराण झाले आहेत. सगळे लोक एकच सांगतात की जागा नाही आहे, जागा नाही आहे साफ करायला किंवा काय करायला. भाई मालवणमध्ये पोचून अजून 5 मिनटात चाललो तर जाम हैराण झालो भाई. आयुष्यभर लक्षात राहणार भाई कासारटक्का. मी फक्त चालतोय आणि माझ्यासोबत पुढे पण लोक चालत आहेत स्पॉट शोधायला. आयुष्याची 25 वर्ष ह्या घाटातनं गेलो आहे कासारटक्क्याच्या. म्हणजे इथं पुढे मालवण येतं. आयुष्यात कधी चाललं नव्हतं. देव कसली तरी परीक्षा घेतो आहे बहुतेक. असं मजा तर येते. ठीक आहे, करू आपण चालू. आता काय आलो आहे तर आता परत पाठी जाऊ शकत नाही. माझी गाडी एकदम मंदिराच्या तिथे पाठी राहिली. पूर्ण डोंगर चढल्यानंतर फायनली मला माझी गँग मिळाली. छान अशी झाडाखाली जागा बघून जेवण बनवायला सुरुवात केली.
कासर टक्क्याचं सगळं जेवण वगैरे करून झालं आहे, आवरलं आहे. आता आम्ही आलो एका दुसऱ्या स्पॉटला पोहायला. आम्हाला यायचं होतं, तुम्हाला लोकेशन दाखवतो, जागा दाखवतो. चला. फायनली मित्रांनो, आता आपण व्हिडिओ इथेच एंड करूया. पण मजा आली आज आणि येस, तुम्ही पण एन्जॉय केला असेल बघून. आम्ही तर खूप एन्जॉय केला. सो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.